शुभ सकाळ मित्रांनो. आज बनारसमधला आपला चौथा दिवस. आज पण थोडा मी बाहेरच्या साईडला झालो आहे बनारसपासून 10-15 किलोमीटर लांब. आज आलो आहे मी रामनगर फोर्ट बघायला. आतमध्ये काय एंट्री केली पण व्हिडिओ अलाउड नाही. बाहेरच्या बाहेर रामनगर फोर्टचा व्हिडिओ घेऊ शकता. आतमध्ये एक संग्रहालय आहे, 80 रुपयाचे तिकीट आहे. माझ्या मते वर्थ टू विजिट आहे. बनारसला आला असाल तर नक्की विजिट करायचे. डायरेक्ट घाट बाहेर आलो आपण. रामनगर फोर्टवर आलेलो, तिथून आतमध्ये फिरलो आणि तिथून डायरेक्ट आतमधून एक गंगा घाट जायला रोड आहे. डायरेक्ट बाहेर तिथे बघा कसलं जबरदस्त काय गेट बांधलं आहे. अरे आणि हा इथे घाट. जबरदस्त फोर्ट बांधलाय आणि आतमध्ये त्यांचे जे वस्तुसंग्रह जसं मी बोललो बघण्यासारखं आहे. सगळं चांदीच्या घोडागाडी जे जुने होते त्यापासून ते त्यांचं पोशाख पासून सगळं बंदुका सगळं आपल्याला बघायला भेटेल तिकडे. रामनगर फोर्ट नक्की विजिट करा. 80 रुपयाचे फक्त तिकीट आहे आणि 80 घाट पासून तुम्ही जर पकडलात तर एक अर्धा तासात तुम्ही पोहोचू शकता इथपर्यंत. शेअर टॅक्सी पण येते. रामनगर किल्ला हा गंगेच्या पूर्व तीरावर वसलेला 18व्या शतकातील एक ऐतिहासिक वारसा आहे, ज्याची निर्मिती 1750 मध्ये काशीचा नरेश राजा बलवंत सिंग यांनी केली होती. चुनारच्या लाल वाळूच्या दगडांनी बनलेल्या या किल्ल्यावर आजही राजघराण्यातील सदस्य वास्तव्यात आहेत. या किल्ल्यातील सरस्वती भवन हे संग्रहालय मुख्य आकर्षण असून तिथे राजांच्या काळातील जुन्या विंटेज गाड्या, हस्तिदंती कलाकृती आणि मध्ययुगीन शस्त्रांचा संग्रह पाहायला मिळेल. विशेषतः येथील 19व्या शतकातील खगोलशास्त्रीय घड्याळ जगभरात प्रसिद्ध आहे, जे वेळ, महिना आणि चंद्राच्या कलांची अचूक माहिती देते.